मुख्यमंत्री हाऊसिंग कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांनीच डल्ला मारलाय। एक मंत्र्याच्या नातेवाईकांकडे 2 पेक्षा जास्त फ्लॅट आहेत। मुख्यमंत्री कोट्यातल्या फ्लॅटची खैरात। मंत्र्यांच्या नातेवाईकांना एकापेक्षा जास्त फ्लॅट। नारायण राणेंच्या नातेवाईकांकडे 2 पेक्षा जास्त फ्लॅट। हसन मुश्रीफांच्या नातेवाईकांकडे 2 फ्लॅट। DP सावंतांच्या नातेवाईकांकडे 2 फ्लॅट्स। प्रकाश जावडेकरांच्या नातेवाईकांकडे 2 फ्लॅट। फ्लॅटची खैरात राजकीय नेत्यांवरच। मुख्यमंत्री साहेब, काय चाललंय हे? आम आदमीवर अशी खैरात का नाही? CM कोट्याची उधळपट्टी का? उत्तर द्या मुख्यमंत्री साहेब। सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार करण्याऐवजी नेते मंडळी आपल्याच नातलगांचं कसं भलं करतात हे घर वितरणावरून दिसून आले। अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या जवळच्या नातलगांच्या नावावर अनेक घरं घेतल्याचं उघड झालंय। या प्रकरणी आता संबंधित नेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरू झाली आहे। सर्वसामान्य जनता डोक्यावर छप्पर असावं म्हणून 10 दिशा भटकत असताना राज्यकर्ते मात्र आपल्या नातेवाईकांवर घरांची खैरात करत असल्याचं दिसून आलंय। जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढणारी ही मंडळी फायद्याच्या वेळी मात्र एकत्र असतात। सरकारी कोट्यातलं घर आपल्या नातलगांसाठी लाटतानाही त्यांनी हे सर्व मतभेद बाजूला सारल्याचं दिसून आलंय। राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं की त्यांनी उच्च न्यायालयाची जी ऑर्डर होती मुख्यमंत्री कोट्यातले 2-2 फ्लॅट वाटण्याची लिस्ट द्या म्हणून ती सादर केली आहे। तथापि उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं ही लिस्ट आणि हे हा कॉम्प्लायन्स नाही आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी सादर नाही केल्यात। तर त्या दृष्टीने काही नावं उदाहरणार्थ मी त्यांना दाखवली जी नावं राज्य सरकारच्या यादीत आली नाही आहेत। कॅबिनेट मिनिस्टर्सची मुलं आहेत, एक साजिद हसन मुश्रीफांचा एक मुलगा पुण्यामध्ये, एक मुलगा मुंबईमध्ये। कॅबिनेट मिनिस्टर छगन भुजबळ साहेबांचा 1 फ्लॅट पुण्यात, 1 मुंबईत। नारायण राणे साहेबांचा 1 भाऊ, 1 मुंबईत, 1 भाऊ पुण्यात वगैरे। तर काही रिपोर्टरचे नाव आलेत, काही जसे काही प्रफुल्ल मारपकवार साहेब त्यांचे वडील, पण दिलीप चावरे आणि कुमुद संघवी चावरे हे कपलचं नाव नाही आलंय। तर असे त्यांनी काही सिलेक्टेड लोक दिलेत। सध्या उद्योग मंत्रीपद भूषवणारे नारायण राणे यांनी आपल्या भावांच्या नावावर 2 फ्लॅट लाटलेत। पहिला फ्लॅट कल्याण तातू राणे यांच्या नावानं 26 जुलै 1996 रोजी मुंबईतल्या गोरेगाव इथे पहाडी भागात घेण्यात आलाय। तर दुसरा फ्लॅट अशोक तातू राणे यांच्या नावानं 25 एप्रिल 2008 रोजी पुण्यातल्या बावधन भागामध्ये घेतल्याचं दिसून येतंय। DP सावंत यांच्या राज्यमंत्र्यांच्या नावानंही 2 फ्लॅट घेतल्याचं दिसून येतंय। दोन्ही फ्लॅट रंजना दत्तात्रय सावंत यांच्या नावानंच घेण्यात आले। पहिला फ्लॅट पुण्यातल्या कोथरूड इथे 5 फेब्रुवारी 2009 रोजी घेतला गेलाय। दुसरा फ्लॅट येरवडा परिसरामध्ये 18 जून 2009 मध्ये घेण्यात आलाय। कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही नातलगांच्या नावावर 2 फ्लॅट आहेत। 27 नोव्हेंबर 2003 रोजी मुश्रीफ अबिद हुसेन यांच्या नावावर मुंबईमध्ये योगी पॅराडाईज मध्ये पहिला फ्लॅट घेतला गेलाय। दुसरा फ्लॅट पुण्यातल्या वानवडी इथे साजिद हसन मुश्रीफ या नावानं 27 सप्टेंबर 2007 रोजी घेतला गेलाय। काँग्रेस नेते चंद्रकांत दायमा यांच्या नावावर तर 3 फ्लॅट आहेत। त्यांच्या स्वतःच्या नावावर मुंबईमध्ये शांतिनिकेतनमध्ये 24 सप्टेंबर 2002 मध्ये फ्लॅट घेतल्याचं दिसून आलंय। सोनल चंद्रकांत दायमा या नावानं 18 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबईतल्या पद्मानगरमध्ये पहिला फ्लॅट घेतला गेलाय। याच दिवशी याच ठिकाणी रणजित दायमा नावानं दुसरा फ्लॅट घेतल्याची नोंद आहे। साधन सुचितेच्या गप्पा हाणणाऱ्या भाजपच्या प्रकाश जावडेकरांचेही कोट्यातले 2 फ्लॅट आहेत। 2001 मध्ये आशुतोष प्रकाश जावडेकर या नावानं किंगस्टन मध्ये फ्लॅट घेतल्याचं दिसतंय। या ठिकाणी संगीता प्रकाश जावडेकर या नावानं सुद्धा फ्लॅट घेतल्याची नोंद आहे। सर्वसामान्यांना घरांसाठी 10 दिशा करायला लावणारं सरकार
या फ्लॅट लाटून नेते मंडळींवर कारवाई करणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. मिलिंद सागरे, TV9 मुंबई.